एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. वाजले आहेत सकाळचे 7. व्हायसा मॅडम माझ्या आधी उठून आंघोळ वगैरे करून रेडी, म्हणजे मी बेडमधनं उठेपर्यंत ही व्यवस्थित हेअर वॉश, कपडे वगैरे घालून माझ्या समोर 6ला सुटलेत ना. जा. एवढी एक्साइटमेंट आहे तिला जाण्याची, एवढी एक्साइटमेंट आहे की तिला मला वाटतं झोप पण नाही लागली वाटतं. झोपायला पण आम्हाला, तरी मी तिला 12 वाजल्यापासून बोलत होते की नाहीसा झोप झोप झोप, पण नाहीसा काय झोपतच नाही. झोपली पण मला वाटतं 1 का 1:30 वाजता. आता कसं सुट्टी असल्यामुळे तिला बऱ्यापैकी दिवसभर आराम मिळतो, म्हणून झोप अशी येत नाही आहे तिला. एनिवेज, सो मला वाटतं ती गाडीत वगैरे झोपेलच. ॲक्च्युली निघायचा टार्गेट मी 8च ठेवलं आहे. मग तर अजिबातच नाही. सो निघण्याचा टाईम मी 8 ठेवला आहे. आणि कारण मला ना अजून खाली जाऊन माझी थोडीशी गाडी खूप असं खराब झाली. सो थोडं आतमधनं क्लीन वगैरे करते आणि मग पेट्रोल भरायचं आहे, हवा वगैरे चेक करायची आहे. ते सगळ्यामध्ये बऱ्यापैकी टाईम जाईल. मी जाणार आहे पिक करायला फाल्गुनीला. त्याच्या पुढे मला अजून एक पिक करायचं आहे, ते म्हणजे प्रशिदाताईला कल्याणला, तिला पिक करायचं आहे. सो बेसिकली आम्ही चाललो आहोत नाशिकला. एक छोटंसं गेट टुगेदर तुम्ही म्हणू शकतात. आई ऑलरेडी नाशिकला गेलेली आहे. आई सुजमावशी ऑलरेडी गेले आहेत. आजी तिकडे आहे, मिथिली आहे. सो आता आम्ही इकडनं जाणार आहोत. सगळ्या मोस्टली मुलीच असणार आहेत, म्हणजे आमचे हजबंड्स नाही येत आहेत. सनी येत नाही आहे बिकॉज सनीचं तर ऑडिट आहे. अभि येत नाही आहे, जिजू पण नाही येत आहेत. सो आम्हीच मुली आहोत आणि फुल धमाल असणार आहे. सो एक छोटंसं वेकेशन, एक छोटंसं गेट टुगेदर असं ठरणार आहे नाशिकला. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आणि हे ना ॲक्च्युली ऑल ऑफ अ सडन प्लॅन झालेलं आहे की चला, आजी आहे तिकडे. ॲक्च्युली आजी तिकडे गेली आहे मावशीकडे. मग माझी जी मावशी आहे नाशिकची, त्यांनी बोलवलं आई आणि सुजमावशीला. मग आमचं असं झालं की अरे आम्हाला पण सुट्टी आहे, मग आम्ही पण घेतो, म्हणजे मुलांना सुट्टी आहे, सो जमेल ते. म्हणून मग आम्ही आता निघालो आहोत. एक्सायटेड आहोत खूप सारं. लेट्स सी काय करतो, काय मजा करणार आहोत, आराम करणार आहोत का. मोस्टली तर मला वाटतं आरामच करणार आहोत. माहेरी चाललो होत ना, कारण सो म्हणजे आमचं घर असो किंवा मावशीचं घर असो, हे माहेरच असतं, किंवा मामाचं घर असो. खूप सारं खाणार आहोत, खूप सारं हसणार आहोत, खूप सारं मस्ती करणार आहोत, खूप सारं झोप काढणार आहोत असं आम्ही म्हणतो. पण जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा काही झोप वगैरे नाही, गप्पाच जास्त होतात. एनिवेज, सो चला बघूया काय होत आहे ते. सो सनीसुद्धा आता 8 वाजता निघते. जसं मी म्हटली, सनीचं ऑडिट आहे. सो आज सनी पूर्ण दिवस बिझी असणार आहे. उद्याचं सनी फुल डे बिझी आहे. मंडे त्याचं नॉर्मल रुटीन जे आहे. ट्यूजडे तो फुल बिझी आहे. तोपर्यंत मग मी सगळं येऊनच जाईल मी. एनिवे, सो आता नाश्त्याला बनवते पोहे, म्हणजे तो कसं पोट वगैरे भरून व्यवस्थित जाईल. कारण जेवणाचा काही त्याला टाईम माहिती नाही आहे. 2-3 दिवस असंच होतं की तो म्हणतो की टिफिन नको, कारण ते तेच म्हणते की मला टाईम एक्झॅक्टली मिळत नाही की कधी खाऊ, म्हणून मग तो कुठेतरी मागून असं खातो आहे. बट म्हणलं की ॲटलिस्ट ब्रेकफास्ट तरी करून जा. सो आज पूर्ण दिवसात काय काय होणार आहे आणि मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करेल. कारण माझं गप्पा मारण्यातच एवढा टाईम जातो ना की मी शूट करायला विसरून जाते. पण सनी असला ना की मी रिलॅक्स्ड असते, कारण सनीला माहिती आहे की मी फुल अशी बिझी होऊन जाते. एवढी गप्पा मारते ना की कधी काय शूट करायचं मला लक्षात नाही राहत. पण जे काही मोमेंट्स असतील ते तुम्हाला नक्कीच या व्लॉगमध्ये कळेल. आमचं जे बॉन्ड आहे ते नक्कीच तुम्हाला या व्लॉगमध्ये कळेल. आणि आय नो हे थोडंसं मोठं होतं इंट्रोडक्शन, बट आम्ही नेहमी लहानपणी असंच विचार करायचो की लग्न झालं ना तरी आपण एकत्र यायचं सगळ्यांनी. म्हणजे मी आणि फाल्गुनी तर सख्या बहिणी आहोत, तर ऑब्वियस आहे आम्ही एकत्र येणं. पण मावशीच्या मुली हे खूप क्वचित होतं आजकाल. कारण आता जी आपण सगळे वेगवेगळे झालेलो असतो. मामाकडे आपण जेव्हा असतो तेव्हा सगळे एकत्र येतो. पण असं एका म्हणजे लग्न झालं आहे, आम्हाला मुली झाल्या आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा वी आर स्पेंडिंग टाईम टुगेदर. इट्स अ बिग थिंग. सो आम्ही एक्सायटेड आहोत. शुभ नसणार आहे. शुभ ॲक्च्युली
CS झाला. नाव ही CS शुभ दलाल. ट्रेनिंग चालू आहे म्हणून तो कोलकाताला आहे, म्हणून तो नसणार आहे. मामा मामी कदाचित येणार आहे. लेट्स सी, जे काही असेल ते समजेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं आहे. मी चाललो आहे आज हॉस्पिटल, लवकर चाललो आहे कारण आज आहे हॉस्पिटलचं ऑडिट. सो त्याची सगळी प्रिपरेशन्स करायचे आहेत, म्हणजे लवकर उठून. येस, रचना आणि नायसा चालले आहेत नाशिकला आणि ऑलमोस्ट 3 to 4 days ते चालले आहेत. सो त्यांना मी डेफिनेटली मिस करणार आहे आणि येस, घर पूर्ण खाली होणार आहे. रचना आली आहे, झाली तयारी. रचनाने सगळी बॅग पॅक करून सगळं काय झालं आहे. नाश्ता पण रेडी झाला आहे. आलोच. चलो, ऑल सेट. सो आता किती दिवसाने भेटणार? 4 दिवसांनी. चौकास जा. बाबांना मिस करशील ना? बाबांना केलं नमस्कार. असू गॉड ब्लेस. नीट जा. बाबा लव्स यू. एक्साइटमेंट बघ. चौकास जा, गाडी नीट चालू. हो. हां, चल. ऑल द बेस्ट. काळजी घे, स्ट्रेस नको घेऊ जास्त, आणि आमची आठवण काढ. सनीला एवढं टेन्शन आलंय, तू एवढे दिवस चालली तू, बापरे. जवळ असताना आता सनी रोज आला असता. हा, सर्व निघालो होत आता आम्ही. सर्वात आधी जरा पेट्रोल, हवा, सगळं काही चेक करायचं आहे, बिकॉज लॉंग डिस्टन्स आहे नाशिक, आणि मग नंतर फाल्गुनीला. हो, चल चालू झाली. ए बाबांना बाय कर. आता लक्ष पण नाही देत. छान बघ ना. त्याला बोलते तू येऊच नको. काय मला आता पण नत बाबा नत घरी मोठे बाबा, मोठी आई आणि दिदा आहे, त्यांच्या बरोबर राहा बोलतो. मला बाबा फक्त सोडायला. हे चेतना आली. हो, कालपासून आम्ही हेच ड्रेस आवडतो. म्हणजे ह्याच ड्रेस वर आहे. हाच घातलेला चिल्ड्रनला जायला. आज म्हणजे टॉप नाही, हाच पॅन्ट घालायची, हीच टी शर्ट. शी गंडू, शी आंघोळ केली का? आंघोळ केली. अगो बाई, ह्यानी कपडे पण नाही घातले. म्हातारी. अजून एक माहेर करीन बसलेली आहे गाडीत. आपलं कसं आहे ना, पण आपण मुली आणि आपल्याला पण मुलीच झालेत. सगळ्या मुली, ओनली गर्ल्स गँग. चला. होय ना. चालेल, चल मग चल. फायनली आम्ही पोहोचलो आणि आम्हाला लेट झालंय कारण आमच्या बोलण्याच्या नादात आम्ही समृद्धी हायवेचा टर्न विसरलो. मी विसरली, हे पण सांगायला विसरल्या दोघी. हॅलो. सो आता आम्ही पोहोचलो. जेवण घेतो. भूक लागली, मुलींना मेन भूक लागले. चलो. थँक्यू. घे. मैथिली मॅडम भेटलेल्या आहेत. से हाय मैथिली. आजीला चपला घातलेला आणि माझे पूर्ण पाय बंद झाले. खरी परीक्षा आहे बोलते पुढे. वा, माझ्याकडे पण क्लिप आहे. आपण लागलं तुला? कसं लागलं? किती छान वाटतंय रे. किती वर्षांनंतर आलो. ही काय? हा, ही पडली, पडता थांबली. माँ चामुंडेश्वरी. ही किती छान. हो मम्मा, मम्मी.
चामुंडेश्वरी किती छान वाटते ना. हा हसत बसल्यात. अगं बघ ना, आम्ही असे कसं हे घेऊन आली. पहिले सूर्य नमस्कार कर. हा चला नीट व्यवस्थित. गुड गर्ल्स. किती सुंदर ना. अरे नाही ते आता असं कलर जास्त छान वाटतंय. आजीला चप्पल दिली. आम्ही जेवलो वगैरे आणि मग नंतर आम्ही इथे आलो श्री अण्णा गुरुजी गणपती याचं दर्शन घ्यायला. सो हे बघा, हे आहे महागणपती अण्णा गणपती. तुम्ही फक्त हे नाशिकला कधी आलात आणि जर फक्त लोकेशन टाकलं गुगलवर तरी तुम्ही पोहोचू शकता. ओ माय गॉड. पुण्यात जायचं होता. जेवली ना मम्मी. बचपन की यादें. बचपन की यादें दादू. काल एकदम प्युअर मावशी आणले. आई हा पण प्युअरच आहे. ए दीदी का पाहिजे तुला? पाहिजे नाही सू टेस्ट करायचं आहे. नाही बोलते मी, बोलली तिला. आईला नको केलं दोघींनी. थकलेत तुझ्या लोक थकलेत. अरे 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 स्वागत करा आमचं. एवढं ट्रॅव्हल करून आलो बिचारे आम्ही मुली 3 तुमच्या. मग ताटपीठ आणून ठेवायचं की नाही. काय म्हणते, कशी आहेस? ढिंचॅक दिसते एकदम. ढिंचॅक दिसते. आजी झोपलीये. आजी झोपलीये. आणि एक दाबल्याने गती थांबली. थांबल्यावर हिच्या हातातला जो कवर पडला बाहेर पडला. तर नाही सांगते नवीला ओवीला जा आण तू. कोणी हसायला लागला. सुजू बोलते मी पाय कवर 1 नंबर वरती पडला. त्याची हातात कसला होता ना मी ती पैसा होता वाटते. एक चष्म्याचा. अगं कवर नाही त्याच्या ग्लेअर्स आहेत. आजी आली. काय म्हणते आजी, कशी आहेस? जाऊन आलो. आजी मस्त दिसते ब्ल्यू साडी. चल बरी आहेस ना आजी? सगळ्या मुली हा सगळ्या मुली घरात, बायका आणि मुली, आवाज गोंगाट.
कुठे चाललंय? शुभम करोती बोलले का तुम्ही? नाही शुभम कोणते बोल. हा सप्तबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपक कांदी कुंड मोतिया दिवाला पाहून नमस्कार घरात पिय बाहेर पाय चष्मे लक्ष्मी घरच्या सौंदर्य लागो बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या सर्वांना आयुष्य लागो. ओम भुवस्वा तस्य तुल्यं भर्गो देव सजीवनी धियो यो न प्रचोदयात्. ओम भुवस्वा तस्य तुल्यं भर्गो देव सजीवनी धियो यो न प्रचोदयात्. हळू 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 डोकं टेक. सगळ्यांनी चला. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. मोठे हो नानू. गॉड ब्लेस यू. अगो बाई अगो बाई. चला ए पंचायतीचा नमस्कार करा. मावशीला नमस्कार करा. मावशीला नमस्कार करा. ए नानू मावशीला बाई नीट नीट नीट. नानू नमस्कार कर पंचायतीला. हा गुड गर्ल. चला सगळ्यांना नमस्कार करा. चलो चलो एव्हरीवन. आम्ही नमस्कारच्या मोहीमेवर आहोत. थांब जरा. ए आजीला अगं ही टिंगी. ऐक ना मी काय बोलते रचना. हा थांब थांबा. हा ए इथे राहिलं ना. ए ती आजी राहिली. हे बघ रचना इकडे बघ. हा बोल. हे घे. काय केले? एवढे केले चांगले काढले. तर तुला फुलं अजून हवेत का? फुलं केलेत ना. हा ते अशी पण छोटी छोटी आली. हो मग छोटे म्हणजे बाई किती त्याला. तर तुला अजून हवेत का? मला करते तू. हो फाल्गुनीमध्ये मला नकोय. तुला आणि तू मला जेवढे देशील तेवढे. आपलं असं काय नाहीये. नाही नाही म्हणजे मग उद्या करायला परत नको कशाला एवढी थकले थकते. झाले नाही. बस झाले. मग तू फाल्गुनीमध्ये मला नको. मी थोडे सारखे मला थोडे पुष्कळ होईल थोडे मावशीला देऊ. चालेल. आपल्याला हे ते मावशीचे ठीक आहे. बुद्धी त्याची. चला हा ठीक आहे ना. चालेल. तर करायला पाहिजे का? पाहिजे तर तू उद्या करा. नाही नाही. दिस इज द व्ह्यू. शांतता आहे. हे बघ किती मस्त आलंय. चला मावशीचं स्पेशल ज्वारीची भाकरी आणि काय मटकीची उसळ. वा जोरात. एकदम जोरात जेवण आहे आमचं. आम्हाला काही चालेल. काय नाही साधं नाही मस्त. मावशीच्या हाताला खूप छान टेस्ट आहे. एकदम मस्त सुगरण आहे आमची मावशी. आम्ही तिला खूपदा बोललो की तू जा मास्टर शेफ मध्ये. हे जाऊ शकते तू. मग बघा अशी मस्त काय भाकरी झालेली आहे. अगं बाई यांचं काय. तू तो बॉल लपून ठेवायचा ना मावशी येण्याच्या आधी. ए किती वेळात जाते आणि येते का तू. तुला आता जाणार आहे मी घेऊन. देखो ये है नाशिक का समोसा इतना बड़ा. अगो खरंच एवढं मोठं आहे त्याची साईज. सगळीकडे पनीर टाकले. मस्त ढोकळा आणि हे बघा बापरे. हे बघ आजी शिकवते तसं कर. दांड्या ठेवू नको. इकडे बघ. हे बघ अशी पानं घे. हा पण हे बघ नुसती अशी पानं घ्यायची. ही पानं अगं ती कुठे टाकते. बघ ना काय करते देवा. काय तोडते काय पण करते.
आणि गणपती पाहिजे यांना. काय नाही आजकाल कोणी नशिबात काही काम करतात काही अगं हे बघ, मांडी घालायची असते. मेथीची भाजी जर ऑलरेडी चिरलेली असेल तर समजून घ्या तिथे चुरा करायला घेतलाय तिने चुरा करते ज्ञानदुर्गेंनी. ज्ञाना दुर्गे चुरा करतात. अरे सांगितलं ती ऐकते कुठं. काय बरी विचार कर. हा दुर्गे शेटे आणि टाकळे बसलेत मदतीला. आज मेथीची भाजी जास्तच चांगली होईल वाटतं. मिळेल ना मेथी खायला. मटार सोलते लसूण सोलते सगळं सोलते ही आजीने शिकवली. नायसा पण ना बाजूच्या हो. वगैरे सगळं सोलते नायसा. 2 हाताने सोलते पण सोलते बाई. कितीची जोडी आहे काही अशी फेकते ती आजी. ए आजी फेकायचं नाही हा. अगं अशी सुट्ट्यांमध्येच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता येतात. त्या मोबाईल आणि टीव्ही पेक्षा चांगलं आहे ना काम. हुशार आहे आपल्या मुली. आयांवरच गेलेत रे तुम्ही. अरे बोला कोणतरी. ए बोला आज्या. आज्या बोलत नाही. आपल्याला असे हे करायला आयांवरती नाही, आज्यांवरती घ्यायच्या. आज्या कोण. आज्यांवरतीच आया गेल्यात ना. काय ग ए थकली नाही सो. हा अगो बाई ते बघ 2 मारण्या. हात वॉश केले का बाबू. वास येईल मेथीचा हाताला बघ. जा हँड वॉश कर जा बाबू जा. एव्हरीवन 3 पण हँड वॉश कर जा. एकदम सिंपल आणि मस्त जेवतात आम्ही. मेथीची भाजी, पंचपेळची उसळ आणि भाकरी विथ अर्धा समोसा. ह्यांचा समोसा वेगळाच आहे. ह्याच्यात काहीतरी पनीर वगैरे टाकतात. शाही समोसा आहे काय हा. आणि अशी एवढे शेंगदाणे खाल्ले शेंगदाणे खाल्ले शेंगदाणे खाल्ले. ए ताई तू शेंगदाणे थांब बघू ते. ज्ञानू जिंकली.